आत्मा पावत नाही, कारण इंद्रिय जड आहेत. तर आत्मा सुद्धा जड कसा होईल? तो नाही. उलट आत्म्यामुळं हे चैतन्य वाटते. आत्मा जड नाही, निरुपम आहे, ज्ञान घन आहे, पूर्ण ब्रह्म आहे. मन इंद्रियादिकांना कळत नाही. आत्मरूपाने आत्माराम आहे. आत्मा पूर्ण अंतर्यामी आहे. तेव्हा त्याचे देहात अवसान आहे, वास्तव्य आहे. असे म्हणल्यावर तो परिच्छिन्न झाला. बघा आता, आत्मा जर आत्म्याचं वास्तव्य देहात आहे असं म्हणले तर तो काय होईल? परिच्छिन्न होईल. म्हणून आत्मा जड नव्हे निरुपम, ज्ञान घन पूर्ण ब्रह्म, मनश्चक्षुराधिका अगम्य, आत्मा राम आत्मत्वी, आत्मा अंतर्यामी पूर्ण. आत्मा कसा आहे? अंतर्यामी आहे, पूर्ण आहे. ती त्याचे देही अवसान, तेव्हा तो झाला परिच्छिन्न. व्यापकपण असेना. आता तो आत्मा या देहात प्रगट आहे म्हणल्यावर तो परिच्छिन्न झाला, कारण देह कसा आहे? परिच्छिन्न. म्हणून प्रगटता सुद्धा कशी आहे? परिच्छिन्न आहे. प्रगटता परिच्छिन्न आहे, पण ज्याची प्रगटता आहे तो व्यापक आहे. म्हणून विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी जाणे न जाणे हे तयास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. विभू म्हणजे व्यापक. आत्म्याची देही अवसान हे बोलणे स्थूल जाण. आत्मा या देहात प्रगट आहे असं बोलणं सुद्धा स्थूल आहे, कारण तो एवढ्या पुरतात नाही ना, नखशिकांत सगळीकडे. पण सगळीकडे बुद्धी नसल्यामुळं प्रगटता नाही. हे निरूपण बृहदारण्यी, आत्मा देही सबाह्य पूर्ण. आत्मा देहामध्ये आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. आत्मा आत बाहेर व्यापते. हे निरूपण बृहदारण्यक उपनिषदामध्ये याचं वर्णन आले. निवारावया आशंकेचा भाव, या आशंकेचा भाव निवारण करण्यासाठी मनश्चक्षुरादेर वियुक्ता स्वयंयो, मन इंद्रिय यांच्या हे नसले तरी सुद्धा मला अस्तित्व आहे. याच्या असण्या नसण्यावर माझं असणं नसणं अवलंबून नाही. जसं नवरेपणाचा व्यवहार पत्नीवर अवलंबून आहे, बरोबर आहे, आणि पत्नी म्हणून घेण्याचा व्यवहार नवऱ्यावर अवलंबून आहे. पण पुरुष म्हणून घेण्यासाठी त्याला नवऱ्याची गरज नाही, बायकोची गरज नाही. स्त्री म्हणून घेण्यासाठी नवरा बायकोची गरज नाही. तसं इंद्रिय मन असो का नसो, मी आहेच. माझं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून. म्हणून वियुक्ता स्वयंयो, मनश्चक्षुरादेर वियुक्ता स्वयंयो असा अर्थ आहे. हाची धरुणी पदान्वयो, स्वामत्व पहाहो पूर्ण दावी. स्वात्मत्व म्हणजे स्वतःचं आत्मत्व हस्तामलक प्रगट करून दाखवतात. आत्म्याचे निज नित्यत्व, आत्मा निज स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे आणि तो नित्य आहे. व्याप्य भेदेवीन व्यापकत्व, व्याप्य आणि व्यापक या भेदा वाचून तो कसा आहे? व्यापक आहे. कारण आकाशामध्ये पृथ्वी पाणी अग्नी वायू हे सगळे नांदायला लागले. आपण आकाशाला कोण नांदवायला? म्हणजे आकाशात, आकाश कशात आहे? आकाशात आकाश नाही, आकाश मनात आहे. मग आकाशापेक्षा मनाची व्याप्ती जास्त आहे ना. आणि मन मनाला कळायला लागलं का तुम्हाला कळायला लागलं? मग मनापेक्षा मोठं कोण? तुम्ही. मग तुमची व्याप्ती केवढी आहे? मोजता येत नाही. आकाशाला कोणी मोजावं, कशात मोजावं आणि कशानं मोजावं? पृथ्वी स्क्वेअर फूटमध्ये जमीन मोजा, पाणी लिटरमध्ये मोजा, अग्नी थर्मामीटरमध्ये मोजा, वायू ते त्याचं यंत्र आहे ना, हवा मोजायचं ते सायकलच्या चाकात हवा भरते ते यंत्रानं आहे ना. पण आता आकाशाला कोणी मोजावं, कशानं मोजावं आणि कशात मोजावं? तसं मनाला मोजमाप नाही, तसं मीला सुद्धा मोजमाप नाही. पण एवढं आहे की हे खोटे आहेत आणि मी खरा आहे. मग हे खोटे आहेत आणि मोठे आहेत,
मग खोटे म्हणल्यावर लहान मोठे कुठे आहेत? म्हणजे खोट्यामध्ये लहान मोठेपणाचा भेद नाही. आणि मी खरा आहे म्हणल्यावर माझ्यात तर भेदच नाही. मग भेद कुठे? म्हणून दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. उरला तो कोणे? अवघा हरी. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. हे सगळ्या एकाच रंगात रंगली. म्हणून वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी सांगत असते, ते स्वतः मी न मरणारा परमात्मा आहे या बोधात रंगले. आणि जे त्यांच्या सानिध्यात आले त्यांना सुद्धा रंगून टाकलं. कशात? आत्मरंगात रंगून टाकलं. आत्मरंगी रंगले मन रामरंगी रंगले, चरणी नेत्र गुंतले. आत्मरंगी रंगले. हे मन कशात रंगलं? आत्म्याच्या रंगात रंगलं. म्हणून हा भेद खोटा आहे आणि अभेद सत्य आहे. म्हणून अद्वैत कुसरी विरळा जाणे. आणि हे एखादाच विरळात जाणू शकतो. कारण अद्वैतात अद्वैताचा व्यवहार नाही. अद्वैताचा व्यवहार करण्यासाठी त्याला अंतःकरणाची उपाधीचा स्वीकार करावा लागतो. मग तिथं मी आहे म्हणण्याचा व्यवहार होतो. मग आहे म्हणण्यासाठी द्वैत स्वीकारावं लागतं. आणि अस्तित्वासाठी द्वैताची काय आवश्यकता? म्हणून द्वैत खोटं आहे. म्हणून त्याची व्यापकता सुद्धा कशी आहे? खोटी आहे. आणि मी आता हे खोट्यामुळं मी खोट्यापेक्षा मोठा आहे असं म्हणायची गरज नाही. म्हणून व्यापकतेचा सुद्धा विचार करायची तिथं आवश्यकता नाही. म्हणून व्याप्य भेदे विन व्यापकत्व. मी ह्याच्यापेक्षा ह्याला व्यापून आहे, त्याला व्यापून आहे, पण जे व्यापायचं ना तेच खोटं आहे ना. मग शरीरात आत्मा कुठे? ते म्हणते पाण्यात मासे. पाण्यात काय? आता माशीच्या आत बाहेर कुठं पाणी नाही? सगळीकडेच पाणी आहे ना. ते म्हणते शरीरात हवा आहे. अरे शरीरात हवा नाही, हवेत शरीर आहे. हे हवा सगळीकडे आहे, त्या हवेमध्ये हे शरीर चालायले. म्हणजे हे हवेतले मासे आहेत. हे मनुष्य देहातले शरीर म्हणजे काय? ते पाण्यातले मासे आणि हे हवेतले मासे. आपल्या उलट्या खोपड्या आहेत. आपण म्हणतो शरीरात हवा आहे. देह असोनी अलिप्तत्व हे अति गुप्तत्व प्रतिपादी. चाळूनिया इंद्रिय वृत्ती आत्मा अलिप्त देहस्थिती हे बृहदारण्यक श्रुती तीही उपपत्ती विषद आहे का? आता बृहदारण्यक उपनिषदामध्ये काय सांगितलं? हे इंद्रियाला जो चालना देतो तो आत्मा देहस्थितीमध्ये कसा आहे? अलिप्त. देहामध्ये अलिप्त आहे. सगळे काम करून सगळ्याहून कसा आहे तो? वेगळा आहे. उसातून जायचं पण पाचट अंगाला लागू द्यायचं नाही. तसं याच्या मृत्यूचा रंग आपल्याला चढत नाही. ते शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे अंतःकरण, हा तांडा, या तांड्यात आपली प्रगटता आहे. आणि ह्या प्रगटतेची मृत्यूचा रंग आपल्याला चढत नाही. हे अविनाशी एक अविनाशी आहे. हे अनित्य दुःखरूप अनात्मय आणि मी नित्य सुखरूप आत्मा आहे. आणि त्याला मी समजून बसलो. हेच पतंजलीनं सांगितलेले जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहे. डोळ्या माझी मी अभंग, डोळा तोही माझे अंग, डोळा माझी नि देखना चांग, डोळ्याशी मी सांग न दिसे तो आत्मा. डोळ्याद्वारे मी पाहतो विषयाला, रूपाला, पण डोळा मला पाहू शकत नाही. मी डोळ्याचा डोळा आहे. हे असं चिंतन करायचं बरं का रोज. मी डोळ्याचा डोळा आहे. डोळ्याद्वारे मी रूपाला जाणतो, पण डोळा मला जाणू शकत नाही, पाहू शकत नाही. असं चिंतन करायचं. कारण हे आता ऐकायचं आणि मग घरी गेल्यावर रवंत करायचं. ह्याला श्रवण मनन निधी ध्यास करिये साक्षात्कार. असा साक्षात्कार होत असतो. मग श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधन. असा शोध घ्यायचा आपण आपलाच घ्यायचा. श्रवणी माझे अधिष्ठान, कानामध्ये माझं अधिष्ठान आहे ऐकताना.
श्रवण माझे शरीर जाण, हे श्रवणच माझं काय आहे, शरीर आहे. सगळ्या अंगाचा कान करून ऐकावं, झोप घेऊ नये. सगळ्या अंगात, इथं कोणी झोपत नाही, मला सवय तशी म्हणा, सगळ्या अंगाचा कान करून ऐकायला पाहिजे. माझे निश्रवण सावधान, श्रवणे मी पूर्ण जाणविना. आणि ऐकू ऐकू मला शब्द ऐकू येतो, पण मला ऐकू येत नाही. कोणी आवाज दिलेला ऐकू येतो, तर आवाज ऐकू येतो, पण तुम्ही ऐकू येतात का? तुम्हाला दगडावर दगड आदळलेला ऐकू येतो, पाण्याचा खळखळाट ऐकू येतो, अग्नीचा बुक 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 बाव काय भडकाल बुटला बाबा ते आवाज ऐकू येतो, वाऱ्याचा सो 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 असा आवाज ऐकू येतो. पण तुम्हाला मनाचा आवाज ऐकू येतो का? मनाला आवाजच नाही. आणि मनाला जाणणारे तुमचा आवाज तुम्हाला ऐकू येतो का? नाही. म्हणून मनानं मी ऐकू येत, आपलं कानानं मी ऐकू येत नाही, तो विषयच नाही. घ्राणा माझी मी आपण, मी वासामध्ये सुद्धा आहे. घ्राण माझे शरीर जाण, घ्राण माझं काय आहे, शरीर आहे. माझे नि घ्राणा गंध ग्रहण, माझ्यामुळं नाकाला वास घेण्याची क्षमता आहे, शक्ती आहे. ध्यानात घ्या. घ्राण आपण मज नेणे, पण नाकाद्वारे वासाला मी जाणतो, पण नाक मला जाणू शकत नाही, असं ध्यानात घ्या. रसने माझी मी परिपूर्ण, रस घेण्यामध्ये मी पूर्ण आहे. कारण भाजी कशी लागली हे मला कळायला लागलं ना, मीठ कमी आहे का बरोबर आहे. रसना माझे सर्व अंग जाण, जीभ माझं काय, सगळं अंग माझं आहे. माझे नि रसना सज्ञान, माझ्यामुळं जिभेला रस कळतो. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजाबाई झिंबा खेळतो. रस कळतो का नाही आपल्याला आंब्याचा? ते रस माझ्यामुळं कळतो. माझी गोडपणा रसना नेणे, पण माझी गोडी त्या जिभेला चाकता येत नाही. जिभेद्वारे गोडी मला कळते, पण आत्म्याची गोडी काय म्हटलेलं आहे, तैसा गोड गुळत्वे. तसा देव कसा आहे, गोड आहे. जसा गुळ गोड आहे ना, तसा मी ज्ञान देवा गोडी. पुढं संगती सज्जनी, त्यांची गोडी कशामध्ये आहे, संताच्या संगतीत आहे. तसं आत्मस्वरूपाची जी गोडी आहे ती इंद्रियाला कळत नाही, ती आपल्याला आपलीच कळत असते. रसना फळ रसू सुखे खाये, रसना जीभ काय करते, फळाचा रस सुखानं सेवन करत असते. पलटलं का सांगत जा. हृदयी गोडी जे जडली ठाय, हृदयामध्ये त्याची गोडी जडलेली आहे. ते रसना जे चाखोल आहे, ते विरक्ती होय रसविषयी. तो रस जर एकदा चाखला, राम रसाची चवी आन रस न रुचे जेवी. एकदा राम रसाची चव चाखायला सुरुवात केली की मग बाकीचे सगळे रस तिके येतं. मग अमृताचा सुद्धा काय आहे, अमृत सुद्धा त्याच्या समोर फिक आहे. म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. माझे काबा नेघे मन, माझे केशवा काबा नेघे देवा. माझं मन तुझं नाव का घेत नाही, याची गोडी अमृतापेक्षा कशी आहे, गोड आहे. हृदयी गोडी जे जडली ठाय, ते रसना जे चाखोला आहे, तै विरक्ती होय रसविषयी. मग रसविषयी काय होत असती, विरक्ती होते. त्वचे सबाह्य मी परिपूर्ण, त्वचेमध्ये मी अंतर्बाह्य कसा आहे, प्रगट आहे. माझी त्वचेची त्वचा मी आपण, मी त्वचेची त्वचा आहे. माझी नि त्वचेशी स्पर्श ज्ञान, माझ्यामुळं त्वचेतून स्पर्शाचं ज्ञान होतं. टोचायलं का नरम लागायलं का गरम लागायलं का गार लागायलं. माझे नि त्वचेशी स्पर्श ज्ञान, माझे स्पर्शन त्वचा नेणे, पण माझा स्पर्श त्वचेला होत नाही. म्हणून हातानं मृत्यू ढकलता येत नाही. मग हे हात असून काय फायदा, हात असून खुळा आहे मी.
पायानं मृत्यूच्या पलीकडे पळता येत नाही, म्हणून पाय असून काही कामाचा नाही, लंगडा आहे मी. डोळे असून मृत्यूच्या पलीकडे पाहता येतं का? बोला. म्हणून तुम्ही डोळे असून आंधळे येतं. तसं मी त्वचेद्वारे स्पर्श, सगळ्यांचा स्पर्श मला कळतो, पण त्वचेला माझा स्पर्श कळू शकत नाही. माझी सदा सार्थक होतं. मी समस्त हस्तक्रिया, मी समस्त माझ्यामुळं सगळ्या हातानं काय होतीस ती देण्याघेण्याची क्रिया होते. हाताचे मी निज हात, हाताचं सुद्धा मी निज आत्म हात आहे. हाती इत्यंभूत न धरवे मज, हातानं आत्मा धरता येत नाही. म्हणून तिथं काय वर्णन केलेले? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अग्नीनं जळत नाही, पाण्यानं सडत नाही, पृथ्वीनं मळत नाही, वाऱ्यानं हालत नाही. कोण? मी. आत्मा म्हणलं की परत तिकडं. मी असे मनुष्याचे हाती, मी मनुष्याच्या हातात आहे. तेची मज हाती न धरिती, आणि तेच मला हातात धरत नाही. कारण मनुष्य देहात आला म्हणजे मोक्षाच्या रिंगणात आला. मोक्ष रेखे आला, भाग्य विणटाला, साधूचा अंकिला हरी भक्त. म्हणून मनुष्य देहात हे कळू शकतं. आयुष्य गेले हातोहाती ही नेनती देह लोभे, आणि देहाचे चोचले पुरवण्यात आयुष्य निघून जातं. आणि ती म्हणते आता काय करू? आता काय करता? आता हातचे निदान जाय, मग तू करशील काय? भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणती चाल पुढे. आणि कोण म्हणतं ये इकडे? संसार म्हणतो ये इकडे. आता संसार करू का भक्ती करू? सांगा तुम्ही आता मी काय करू? तर काय करतो? जेव्हा करायचं तेव्हा नाही केलं. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया. हे आयुष्य भेटतं का? किती पैसे देऊन एक श्वास विकत घेता येईल तुम्हाला? घेता येत नाही. भेटत नाही. म्हणून एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैची प्राप्त झाली. इथला एक तास जरी उरला ना तरी बस झालं. तुम्हाला तो लक्ष 84तून पार पडण्याला तुम्ही समर्थ आहे. फक्त सांगणाऱ्यानं नेमकं सांगावं आणि ऐकणाऱ्यानं नेमकं ऐकावं. मोठकी गुरुमुखे उदय जर दिसे, सद्गुरूच्या मुखातून नेमका तो बोध ऐकावा. तत्वमासी ते ब्रह्म तू आहेस, आणि यानं इकडे निश्चय करावा अहम ब्रह्मास्मी. काम झालं. आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आज अनंत युगात, अनंत देशात, अनादी कालापासून हे पुढं उलगडलं नव्हतं. ते आज या संताच्या संगतीत सद्गुरूच्या मुखातून गुरुवचने फुटली. त्या वचनानं लक्षात आलं की मला मृत्यू नाही. हे कुठं सुटलं. आज चरणा निर्गती. हे चरण म्हणजे पाय. हे पायाला गती नाही. पाय स्वतः चालत नाही. चालीची चाली मी निश्चिती. चालीची चाल मी आहे. माझ्यावर याची चाल निर्धारित आहे. जसं बरं का, नाही तर काही चालबाज असते ना, ते तसं ह्या पायाची चाल हे मी निर्धारित करतो. नव्हे कल्पांती परिभ्रमता. नाही तर याला हे स्वतः चलतच नाही. हे मग तवा चालायला पाहिजे, स्वतः चलून जायला पाहिजे ना सरणावर. नाही चलत, त्याला न्यावं लागतंय. जे चलणारे ते नेतात. जे स्वय गतीची निजगती, जे स्वतः गतीची सुद्धा काय आहे गती, ज्याच्यामुळे सगळ्याला गती मिळते. तीची पावती अवगती, आपले आपण न पाहे गती,
या लागी भोगिते जन्म मरण. जो सगळ्याची गती जाणतो तो स्वतःचीच गती जाणत नाही, म्हणून हे नरकाला जाते. ह्याची अवगती होती, अधोगती होती. म्हणून गती, अधोगती आणि गती नाही अशी स्थिती. गती नाही अशी स्थिती. म्हणून पुण्यानं स्वर्गाची प्राप्ती ती गती, आणि पापानं नरकाची ती अधोगती, आणि गती नाही अशी स्थिती म्हणजे ते आत्मस्वरूप. तिथं काहीच नाही, गती नाही, अधोगती नाही, काय नाही. त्याच्याशिवाय गती नाही, पण त्याच्यात गती नाही अशी त्याची गत आहे. जीस वाचा माझेनी सदा सधर, म्हणजे वाचेला माझा आधार आहे. हे बोलणं कशामुळं व्हायला लागलं? माझ्यामुळं व्हायला, आत्मसत्तेमुळं बोलणं व्हायला लागलं. वाचे माझे मी अक्षर, त्या वाणीमध्ये मी अक्षर रूपानं प्रगट आहे. अक्षरची म्हणती क्षर, अक्षरालाच क्षर म्हणतात. ज्ञान गर्वित नर देहाभिमाने, आणि ज्ञानाच्या गर्वानं मनुष्य देहातल्या जीवाला देहाचा अभिमान होत असतो. ज्ञानाचा गर्व असू नये, गर्वाचे घर सदा खालीचे. हे ज्ञान निधीचे भुजंग आहे, हे सर्प आहेत हे. म्हणून याला काय करायला पाहिजे? अहंकाराचा चेंदा करायला पाहिजे. करुणिया पत्रावलंबन, पराधीन परतंत्रता. परीक्षा म्हणती माझे ज्ञान. परीक्षा जे घेतात ना ते ज्ञान माझंच आहे. हे ज्ञान की ज्ञानाभिधान, अतर्क चिन्ह लक्षणा. हे अतर्क चिन्ह काय आहेत हे सुद्धा लक्षात येणे. धरुनिया शब्द ज्ञान गुढी, जो ज्ञान गर्वाची उभवी गुढी. हे शब्द ज्ञानाची गुढी घेऊन निस्ते शब्द पाठ करून जे गर्वानं काय करते, ज्ञानाची गुढी उभवते. तो ज्ञाने घेतला तोंडीच्या तोंडी, तो जीविका मांडी ज्ञातेपणे. आणि ते आपलं त्याच्यावरच काय करतात, मग पोटभरी येते. मंडुकी वटवट तैसे ते गा. बापू बळी देहाभिमान. बापा हे देहाभिमान लई बळी घेतो, लई जणांची बळी घेतली. हा, व्रथा केले सज्ञान. हे सज्ञानी सुद्धा काय झाले, निष्फळ झाले. ते ज्ञातेची केले अज्ञान, ज्ञात्याला सुद्धा काय केलं, अज्ञान केलेले. आम्ही सज्ञान ज्ञान विक्रमी विक्रयी. हे आम्ही सज्ञान म्हणून ज्ञानाचं काय करते, विक्रय करते. म्हणून आजकाल पाकिटं घेणारे हे काय करायले, तेच करायला लागले. तुम्ही भाडं घ्या ना, गाडी भाडं. हा, पाकिट बरं. मी शब्दा आतू बाहेर. मी शब्दाच्या आतही आहे आणि बाहेरही आहे. वेदशास्त्री शिणताही. वेदशास्त्रांचा काय झाला, शीण आलेला आहे. शब्द शोभा माझेनी खरी. शब्दाला खरी शोभा माझ्यामुळं आलेली आहे. तुम्ही नातुडे शब्दांतरी, वेदशास्त्री शिणताही. तुम्ही शब्दानं वर्णन करण्यासारखा नाही. कारण मला जाणण्यासाठी, माझं वर्णन करण्यासाठी वेदशास्त्रसुद्धा शिनून गेले. वेदजानो गेला पुढे मौनावाला, ते गुह्य तुझला प्राप्त कैची. लिंग माझे निजलिंग. हे लिंग माझं काय आहे, निज लिंग, आत्मलिंग आहे. लिंग तेही माझे निजांग. लिंगसुद्धा माझंच काय आहे, निज अंग आहे, आत्मांग आहे. माझे निलिंगा सुख भोग. माझ्यामुळं लिंगानं जो भोग होतो तो ते सुख भोग माझ्यामुळं होतो. लिंग भोगे सांग मी नातुडे. त्या लिंगाच्या भोगानं माझं स्वरूप कळत नाही बाबा. हे सगळं आहे व्यवस्थित. कर्म इंद्रिय ज्ञानेंद्रिय जिथल्या तिथं. गुही अक्षरत्व अक्षरस्थिती. आता गुदामध्ये काय आहे, अक्षरस्थिती आहे. गुह्याची निजवस्ती. गुही निज गुह्य नेनती. त्या नरक प्राप्ती निच नवी. तिथून काय आता घाणच बाहेर पडणार आहे. त्याला आत्मा कुठून कळणार आहे बरं का. मनाचे मी आमन मन. मनाचंही मन पण कशामुळं आहे, माझ्यामुळं आहे. मना माझे निशिग्र गमन. माझ्यामुळं मनाला गती आहे. ती इथलं घटकात इथं घटकात तिथं जाते. मजमाजी मन मृगजळ प्राय. माझ्यामध्ये मन कसं आहे, मृगजळासारखं आहे. वाया मन हे नाव. हिरवी कल्पनाची सावेव. ती कल्पना आहे.
मी मना माझी असे सांग, मन ते माझे निजांग. मी मनामध्ये प्रगट आहे, मन माझं अंग आहे, निजांग आहे. माझे नि मना चलन चांग, माझ्यामुळं त्याला चलन आहे. मना माझी नि योग्य योग्यता, मनाला मनपणाची योग्यता माझ्यामुळं आलेली आहे. चित्ता सबाह्य माझी वस्ती, चित्तामध्ये अंतर्बाह्य माझीच वस्ती आहे. चित्त चिंतना माझी निस्फूर्ती, चित्ताला चिंतनाची स्फूर्ती कोणामुळं आहे? माझ्यामुळं चित्त चिंतन करत आहे. चित्ताचे चिंतन स्थिती माझी प्राप्ती अप्राप्ती चित्त. मी अभिमानाचा अभिमान, मी अभिमानाचा सुद्धा काय आहे? अभिमान आहे. अभिमान माझी निज ज्ञान, अभिमानाचे जे ज्ञान तेथे अज्ञान ब्रह्मप्राप्ती. माझ्यामुळंच अभिमान होतो. जीवी जळाची जळगार, जळा पाण्यामध्ये काय असते? ती गार असते. कठीण दिसे परी ते नीर, ती बर्फसुद्धा काय आहे? पाणीचे. गारगटीसुद्धा काय? पाणीचे. तिवी मज माझी अहंकार, जाण चिन्मात्र स्वहंभावे. अहंकार माझ्यामध्ये आहे, तो सुद्धा कसा आहे? चित स्वरूप आहे, सोहम भावानं आहे. बुद्धीची मी अनादि बुद्धी, मी बुद्धीची सुद्धा कोण आहे? बुद्धी आहे. बुद्धीची मी निश्चय सिद्धी, बुद्धी माझ्यामुळं निश्चय करत असते. माझी नि बुद्धीची शुद्धी, माझ्यामुळं बुद्धी शुद्धी आहे. नाहीतर बुद्धी शुद्धी कुठे? बुद्धीला शुद्धी माझ्यामुळे. बुद्धी निश्चय विधी नातुडे मी, बुद्धीच्या निश्चयानं मी जाणण्यात येत नाही. बुद्धी निश्चय प्रमाण प्रमा, बुद्धीच्या निश्चयानं प्रमाणाला काय होत असतं? प्रमापणा येत असतो. ते व्यवहारात खरं असतं. करी जे ऐसा नव्हे आत्मा, आता ते बुद्धीच्या निश्चया बुद्धीनं प्रमाणित करावं असा मी आत्मा नाही. तो प्रकृतीपर आत्मा अतीत रूपनामा अद्वैत्वे, तो प्रकृतीच्या पलीकडे असलेला आत्मा मी नाम रूपातीत आणि अद्वैत आहे, असं माझं स्वरूप आहे. जरा ध्यानात घ्या बरं का. मनश्चक्षुरादेर्वियुक्ता स्वयं यो, हाची धरुणी अन्वयो. इंद्रिय कर्माचा निर्वाहो, अंतरात्मा पहाहो करून या करता. आपण सगळे कर्म करून सुद्धा कसे आहोत? अकर्ता आहोत. ऐसे अंतरात्म लक्षण, असं अंतरात्म्याचे लक्षण बाळ सांगायला लागले आचार्यांना. तो इंद्रिया सबाह्य परिपूर्ण, करुणी इंद्रियाचरण अलिप्त आपण कर्माकर्मी. आपण इंद्रियामध्ये असून सुद्धा इंद्रियाहून आणि इंद्रियाच्या चलनवलनाहून कसे आहोत? वेगळे आहोत. तुम्ही नित्य उपलब्धी आत्मा, श्रुती उपरमा पावती जेथे. तुम्ही नित्य उपलब्ध असलेला आत्मा आहे. येथे अहम आत्मा पुसे कोण, इथं आत्मा कोण आहे असं जर विचारशील. ब्रह्मी नाठवे ब्रह्मपण, ब्रह्मामध्ये ब्रह्माचं ज्ञान होत नाही. ती अव्यवहार्य चैतन्य आहे. तुम्हाला आधीच सांगितलं ते निष्प्रपंच चैतन्य आहे. जेथे दर्शना बुजावणं, जिथं ज्याचं दर्शनच होत नाही बुजगावण्यासारखं. तुम्ही पूर्ण परमात्मा, तुम्ही पूर्ण परमात्मा आहे. सुटंक ज्ञानाची ज्ञानोक्ती, बाळपणी अनुभव ख्याती, अशी बाळपणामध्ये याची आत्मानुभवाची ख्याती आहे. देखोनी आचार्य चित्ती सुखस्थिती सुखावे, आचार्यांच्या चित्तामध्ये आनंद झाला. किती बाळ ब्रह्मज्ञानी हा. आणि हे बाळ टोळ झालं तरी याला आत्मा नाना आत्माचा विचार करता येईन. बडियन त्याची गोड कथा, ह्याची गोड कथा का बंदीजन शौर्य वर्णिता. ऐकिले पुन्हा पुन्हा ऐकता, उबग चित्ता उपजेना. त्याला असा कंटाळा येईच ना. आपल्याला संसारातल्या गोष्टी सांगितल्या ना मग कंटाळा येत नाही. हा, आणि इंद्रियाचा ती मार्ग लागला की यायला जड जाते, मग डुलक्या लागत येतात. आणि अंतकरण हे ते म्हणलं की बाप्पा अजून ते झोपी जाते. टीव्ही बाळकाची ज्ञान, इथं झोपत नाही बरं का, सांगायलो मी तुम्हाला. टीव्ही बाळकाची ज्ञानकथा ही बाळानं सांगितलेली कथा, आत्मकथा.
ऐकू ऐकिलीची ऐकता ऐकावंच वाटायलं कारण बाळानं सांगावं मी ऐकतच राहावं असं आचार्यांना वाटायलं. धनी नपुरे आचार्या